मंडळी सकाळ सकाळ पावसाने हजेरी लावलेली आहे. सकाळचे 10 वाजलेले बघा. आजी आहे इथं आणि हे दोघेजण पावसाचा आनंद घेत आहे. यश मस्त पैकी यांचे गमते जमते चालले आहे काहीतरी. कुठला तरी मोठा विषय चालला आहे. कुर्ल्यांना जायचा प्लॅन कुर्ल्यांचा प्लॅन चालला आहे आणि पाऊस बघा कसा दणक्यात सुरुवात झाल्या पावसाला. काल पेरलीला आज शिपायला आला वाटतं. की पूर्ण जमीन ओली करून टाकला. पाऊस पडला की मातीला सुगंध आहे ना वेगळाच काय सगळं. छत्री काढून ठेवले पण ती हरले होल पडले तिकडून थोडं थोडं. आता परती होईल एक राऊंड मारायला वाडीतून. हां अजून भिजले ना हवी त्याची जमीन. नोटीस तर आले. हां 10च वाजलं आहेत सर बघा. हां 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 हा एकदम गारेगार वाटते. वा 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 वा. चला एक राऊंड मारून या वाडीतून आपण. पाऊस नाही पाऊस नाही पाऊस आला बघा आता. चला येतो आहे भाऊ किलो येतोच आहे वाडीत. चला आपण एक राऊंड मारून येऊया. छत्री आहे पण ती जास्त वेळ टिकणार नाही वाटतं. घालू लागेल. चला हां 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 एकदम जोर धरला नाही पावसानं. सकाळ सकाळी एवढा जोरात पाऊस पडतो. एकच नंबर. सकाळ सकाळी म्हणजे पावसाला जोरदार सुरुवात. हा कसला जोरदार पाऊस आलाय तो दणक्यातच आला. जास्वंदीवरती फुलं बघायची आहेत ते. भरला लगेच. काय पाऊस. पेरलीला शिपायला आला तुझं. पेरलीला शिपायला आला. एक नंबर. जमून ठेव सगळं भिजलीस. पावलेला पाणी आलं एवढा पाऊस लागतो. घराला मस्तपैकी शिंपणं झालं. गावचं वातावरण कधी पण चेंज होतं माहिती आहे का. सकाळी ऊन पडला होता आणि त्याच्यानंतर अचानक पावसाची एंट्री. अशी तशी नाही जोरदार एंट्री. चला आज तारीख आहे 3 जून मंडळी. आणि सकाळी सकाळी पावसाने पेरेवाल्यांची मस्त मजा झाली असं. फुलाबागेत आहे जास्वंदीवरती. मस्त गारगार हवा सुटले. गारगार वाटतंय आता. आता वाडीत जाऊन या एक फेरी मारून. पाऊस पाऊस पाऊस.
बरंच पाणी गेलं. विनेगर उन्या भिजलं. कुठे गेला होता पेरायला? पोरांना सुट्टी पडायची, पोरं सगळे कामं होते. गणपती कारखाना सुरुवात होईल आता. गणपती काढायला आपल्याला पाणी गेलं जोरात. कांद्याला भरल्या होत्या. पाऊस पडला तर जोरदारच पडतो, त्यात त्या विषय नाही. वातावरण बघा काय झालं आहे ते. सगळीकडून रस्ते गेले जाता वाटते. गाण्या काय करतोय? इथं मांडव घालता. पडवल आणला का? पडवल आणला का? आल्या आणला मांडव घालता गाण्या. चल काम कामास जाता बाई. बाहेर जाणार नाही पाणी, पण बाहेर नाही जाणार पाणी, बाहेर नाही जाणार. होय चालेल. बहुतेकशे जणांचे पेऱ्या आमच्याकडे झाले. पेऱ्यांना जास्त दिवस लागत नाही. सगळेजण एकत्र असले की 2-3 दिवसात पेऱ्या आटपून टाकतात. कारण पेऱ्यांचे काम, शेतीचे काम आहे ना, एका दोघात पण करत नाही, सगळे मिळून मिसळूनच करतात. आणि आता ट्रॅक्टर आले, मशीन आले, त्याच्यामुळे काम अजून सोपं झालं. पटकन काम होतं. कारण पहिलं नांगर होतं तेव्हा थोडा उशीर व्हायचा, काम मुख्य व्हायचं, पण ती मजा वेगळी होती. वातावरण बघायला झालं आहे. चला आपल्याला जायचं आहे आता रत्नागिरीमध्ये. आजीला चेकअपसाठी न्यायचं आहे हॉस्पिटलला. डोळ्यांचं ऑपरेशन केलं त्याच्यात. तर पाऊस नाही येणार बाहेर रे. इकडे खालून काढ ह्या साईडला, पण तो परत खालाच जाल. हो काय आपलं काय तर आवाज बघा आता चप्पलचा. हां आवाज दिला. कोंबडी कोणाची आहे? कलक करून ठेवला नाही, अजून लागेल वाटतं पाऊस. काय हरकत नाही, आपल्याला जायचं त्याच्यामुळे आपण मग आता व्हिडिओ थांबवणार आहोत. हां बघा गाडीकडं लागला. दबका आवाज. कालच केला नाही, मला वाटतं अजून पाऊस येईल. आला गाडी घेऊन. बटर घेऊन आला की? बटर आणलंच आहे की? बटर नाही आणलं तर बघा. ही गाडी आता बघायला भेटत नाही कुठे जास्त. आणि आम्ही याच गाडीवरती गाडी शिकलो आहे, अशा गाडीवरती लहानपणी. म्हणजे एक 10वी-12वी नंतरच. आणि झालं पेरून? नाही अजून. पळालंच का मग? पाऊस आला मग कागद नाही नेला होता?
तू कधी सुट्टीचा आहे बघा एक फेरी मारली तर एक 10 मिनिटाचा व्हिडिओ झाला म्हणजे गावी चालू केलं ना की समजत नाही किती मिनिटाचा काय पण तरी पण आपण टाकत जायचं आपलं काय असतं ते ठरवून नसतं सगळे रिअल तुमच्यासमोर माहितीच आहे तुम्हाला तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला आत्ताचा कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आपल्याला 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करायचे ते तुमच्या सहकार्याने सोबत तुमच्या चला व्हिडिओ आता थांबवतोय जायचं आहे आजी रेडी आहे तयारच आहे यांचं काहीतरी वेगळंच चाललं आहे दोघांचं प्लॅनिंग जोरात आहे यांचा दोघांचा हे किती आहे हे बघ आहे हां 4 आहे हे किती 4 आहे 5 हां 3 2 मला शिकवतोस का काय असं विचारतात ना तिथे अरे मुंबईत शिकलेली होती मुंबईमध्ये स्कूल गेली. हे चल घराबाहेर आणजा हां अजून 2 पावसानं जायला लागेल नाही अजून पडेल तसंच आहे पडेल तसंच आहे अजून हा नाही तसंच आहे तसंच आहे शिवडी त्या लालबाग तिकडला एरिया तसंच आहे फक्त त्या मिल तेवढ्या पडल्या चीज पोकळी फुगली पण अजून कशी हळूहळू बदलतो चला टाटा बाय बाय रेडी होतो आपल्याला निघायचं रत्नागिरीत जायला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कोकणकर आधीसोबत घर बसला कोकण दर्शन करा चला टाटा बाय बाय पाऊस अजून येईल वाटतं व्हिडिओ येतील आता पावसाचे वगैरे काय असतील ते गावाकडचे तुमच्यापर्यंत पोहोचत राहा तुम्ही फक्त बघत राहा आणि कमेंट करून सांगा कसे व्हिडिओ वाटतात चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये